It's a beautiful night. We're looking for something dumb to do. Hey baby, I think I wanna marry you. Is it the look in your eyes, or is it this dancing juice? Who cares baby, I think I wanna marry you. ते खरं होतं ॲक्च्युली की लपून ट्रेनच्या मागून येऊन तुला बघायचं, पण त्या मोमेंट मला खूप आठवतात. आणि त्यावेळी मला ते किती लेवलचं प्रेम होतं हे मला नाही माहीत, पण त्यावेळी ते म्हणजे ते मला छान वाटायचं की लपून तुला बघणं, तुझ्याशी बोलणं. ते मोमेंट्स माझ्या आयुष्यातले खूप म्हणजे मेमोरेबल मोमेंट्स होते, ते मला खूप आवडले. वाटे कुणी अपुरा हे वेड जे स्वप्नातुनी जपला दिसताना लपत हसताना रुसत सरल्यावर उरत प्रेम हे धीरजबद्दल बोलायचं म्हणजे मला तर कधी वाटलं नव्हतं की मला एखादा मुलगा प्रपोज करेल आणि मी त्याला हो बोलेन. आणि अचानक त्यांनी प्रपोज केलं आणि मला तर अपेक्षाच नव्हती की धीरज मला प्रपोज करेल, किंवा आम्ही नॉर्मली बोलायचो पण कधी तो मला प्रपोज करेल असं वाटलं नव्हतं. पण त्यांनी जेव्हा प्रपोज केलं जवळजवळ मी त्याला 1 वर्षांनी हो बोललेली, आणि तो मला आता नेहमी बोलून दाखवतो की 1 वर्ष लावलंच मला हो बोलायला. आणि तेव्हा आम्ही आधी कधी असा विचार नव्हता केला की आमचं कधी लग्न होईल, आम्ही ह्या स्टेपपर्यंत जाऊ, आणि आता फायनली आमचं लग्न होतं आहे. आणि त्याच्याबद्दल सांगायचं म्हटलं तर तो माझ्या मनातली गोष्ट खूप चांगल्या पद्धतीने ओळखतो. मला काय हवं आहे काय नको आहे त्याला बरोबर कळतं. या 6 वर्षाच्या वंडरफुल जर्नीमध्ये काही कठीण प्रसंगसुद्धा आले आमच्या आयुष्यामध्ये. त्याच्यातला सगळ्यात कठीण प्रसंग म्हणजे की आमचं प्रेम हे तिच्या घरच्यांना कबूल नव्हतं आणि ते त्यांना पटवून देणं हे खूप आमच्यासाठी महत्त्वाचं होतं. आणि त्याच्यामध्ये तिने खूप असं म्हणजे तिने मला त्याच्यात इन्व्हॉल्व होऊन दिलं नाही, तिने स्वतःहून ते सगळं सांभाळलं. दॅट इज अ स्पेशल पार्ट ऑफ माय लाईफ. खुद को मिला लिया दुआओं
अपना लिया, दिल के मकान में तू मेहमान रहा, आंखों की जुबान करे है बयान कहाँ अनकहाँ। कुछ तो है तुझसे राबता, कुछ तो है तुझसे राबता, क्यों है ये कैसे है ये तू बता, कुछ तो है तुझसे राबता। शेवटी 5 वर्ष 10 महिने आणि 10 दिवसांच्या संयमानंतर आज हा दिवस येऊन ठेपला आहे की आज आमचं फायनली आज आमचं लग्न होतं आहे। माझी आणि पूजाची पहिली भेट ही कॉलेजमध्ये झालेली। आम्ही ज्युनियर कॉलेजला 11th आणि 12thला सोबत होतो। तर 11वीला असताना जेव्हा मी अलिबागला आलो तेव्हा JSM कॉलेजमध्ये मी तिला फर्स्ट टाईम बघितलं आणि माझं लव हे फर्स्ट साईट लव होतं। मला बघताच क्षणी ती खूप आवडलेली आणि तेव्हाच मी ठरवलं की माझ्या जीवनात मला जोडीदार हवा तो असाच हवा। आणि त्याच्यानंतर मग आमची थोडीशी मैत्री झाली, ती मैत्री थोडीशी वाढत गेली आणि त्याच्यानंतर इंजिनिअरिंगला गेल्यानंतर या मैत्रीचं रूपांतर एक सुंदर प्रेमामध्ये झालेलं आहे। आणि त्याच्यानंतर आम्ही 5 वर्ष 10 महिने आणि 10 दिवस रिलेशनशिपमध्ये होतो आणि एकमेकांवर खूप प्रेम केलं आणि आज तो शेवटी दिवस आला आहे की आज आमचं फायनली लग्न होतं आहे। हलके नव्या जुन्या आठवणी भास परके, दारी सनंदीचे सूर दाटे मनी हूर हूर, चाले विरहाचा पुढे वारसा, फुलमाळा मंडपाच्या दारी
सांगेन की माझं तुझ्यावर खूप 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 प्रेम आहे आणि हेच प्रेम असंच आयुष्यभर निरंतर मी असंच प्रेम करत राहीन, हेच मी तुला प्रॉमिस करतो. आय लव्ह यू.